आता बघूया कसा रंगला लोकसभेचा आखाडा, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। साताऱ्यात उदयनराजेंच्या स्वागत सोहळ्याच्या पोस्टरवर भाजपचे अधिकृत उमेदवार उदयनराजे भोसले असा उल्लेख, तर उदयनराजेंना भाजपचे नेते समजावून सांगण्याचं काम करतील। पत्रकारांच्या उदयनराजेंवरील प्रश्नावर अजित पवारांचं उत्तर। त्यांना भारतीय जनता पक्षाचे नेते समजून सांगण्याचं काम करतील। महायुतीत सहभागी झाल्यानंतर महादेव जानकर पोहोचले पंकजा मुंडेंच्या घरी। महादेव जानकरांनी बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या आई प्रज्ञा मुंडेंची भेट घेतली। उद्धव ठाकरे काँग्रेसच्या नेत्यांकडे पैसे मागत आहेत, नितेश राणे यांचा गंभीर आरोप। ठाकरे गट 2 ते 3 जागांवर आवळला जाईल, राऊतांनी त्याची चिंता करावी। अनिल देसाई मातोश्रीचे कारकून, राणेंची टीका। एका नेत्याने मला स्वतः सांगितलं की उद्धव ठाकरेची पैसे मागण्याची सवय बंद झालेली नाहीये आणि आम्हाला सांगितलंय की तुम्ही आम्हाला एवढे पैसे पोचवा, तेव्हा जाऊन तुम्हाला अशा जागा आम्ही सोडतो। अमरावतीत मवियाचे उमेदवार बळवंत वानखेडेंनी फोडला प्रचाराचा नारळ। अमरावतीच्या अंबादेवी एकविरा देवीच्या आरतीने सुरुवात। अमरावतीत मतदार प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा व्यक्त केला विश्वास। देवेंद्र फडणवीस माझ्या मतदारसंघात येत असतील तर स्वागतच, त्यांनी दुष्काळातून लोकांची सोडवणूक करावी। फडणवीसांच्या इंदापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंचा टोला। देवेंद्रजी जर येणार असतील बारामतीत किंवा माझ्या लोकसभा मतदार कुठेही आले तरी त्यांचं स्वागतच होईल आणि स्वागत नक्कीच मी करीन। पण माझी माफक अपेक्षा आहे की दुष्काळाची परिस्थिती आहे त्याच्यावर मार्ग काढावा। लोकसभेबरोबर नियोजित असलेली अकोला पश्चिम विधानसभेची पोटनिवडणूक रद्द करा। विधानसभांना वर्षभराहून कमी कार्यकाळ शिल्लक असल्यानं नागपूर खंडपीठाचे आदेश। शरद पवार गटाच्या पार्लमेंटरी बोर्डची उद्या बैठक। मुंबईतील बैठकीला सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार। बैठकीत जागावाटप आणि प्रचारासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता। केंद्रीय मंत्रिमंडळाची उद्या सकाळी 10:30 वाजता बैठक। पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी ही बैठक होणार। लोकसभा निवडणुकीसाठी मोदींची पहिली प्रचार सभा मेरठमध्ये। मेरठमधून भाजपचे लोकसभेचे उमेदवार अभिनेते अरुण गोविल यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींची सभा।